मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे रमा ही अस्मित सोबत बाहेर गेलेली आहे आणि तिथे अक्षयने त्या छोट्या मुलीला पाठवलेलं असतं आणि अस्मितला सांगायला सांगितलेलं असतं की ती छत्री आहे ना, ती त्या ताईला ऊन लागतंय ना, त्याच्यासाठी उघडा ना, असं सांगायला सांगितलेलं असतं. आणि मग रमा पाहते अक्षय त्या मुलीला म्हणत असतो, तू त्या दिदीला माझं नाव कशाला सांगितलंस? तेव्हा ती म्हणते सॉरी हां. तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे. अक्षय तिच्याशी छान बोलत असतो आणि रमाचं लक्ष असतं. रमाच्या लक्षात येतं की अक्षय तिच्या मागावर आलेला आहे आणि अक्षयने स्वतःहूनच हे केलेलं आहे. त्यावेळेस अक्षय अस्मितला सांगू लागते की अक्षय आलेला आहे आणि तुम्हाला आता पुन्हा हसायचं आहे, नाटक चालू ठेवायचं आहे आपलं, कारण आपला पाठलाग करत अक्षय इथं आलेले आहेत, हे रमा सांगत असते. मग रमा पुढं अस्मितला घेऊन जाते आणि तिथे पाणीपुरीची प्लेट घेते. अक्षय पण उठून समोर आलेला असतो. एक आईस्क्रीमचा गाडा असतो आणि त्या गाड्याच्या जवळ तो थांबलेला असतो आणि अक्षय हा अस्मित आणि रमाला पाहत असतो. रमाची जी नौटंकी चालू आहे ती अक्षय पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षयचं असं म्हणणं असतं की काय चाललंय ह्या रमीचं, नक्की ही अशी का करते? आणि मग रमा आणि अस्मित दोघंजण पाणीपुरी खात असतात. अस्मितला ती खा म्हणत असते पण अस्मित फक्त सुखीपुरी घेतो आणि ती सुखीपुरी खातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मितचं असं म्हणणं असतं की मला नको आहे पाणी आणि तेवढ्यात तिथे येतो तो म्हणजे सनी आल्यानंतर तर खूपच मोठा धमाका होणार असतो. सनी तिथे आलेला असतो आणि सनी रमाला म्हणत असतो घे घे पाणीपुरी. तेव्हा रमा म्हणते नको आहे मला. असं म्हटल्यानंतर सनी ती पाणीपुरी स्वतः घेतो आणि खाऊ लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमाने तर आता सनीला जेव्हा तिथं पाहिलेलं असतं तेव्हा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे रमाला कळतच नसतं की हा इथे का आलेला आहे. आणि त्याचबरोबर सनी हा अस्मितकडे पाहतो आणि म्हणतो काय आहे हे, म्हणजे तू पहिल्यांदा अक्षयला नादी लावलंस, त्याच्यानंतर आता हा माझ्या पण बाबतीत तू तेच केलेलं आहे, मलाही नादीच लावलेलं होतं. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय हे सर्व पाहत असतो. रमाला मात्र कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, नक्की कशामुळे हा सगळा गोंधळ चालू आहे, हे रमा विचार करत असते. आणि अस्मित इकडे सनीकडे पाहत असतो आणि सनी मात्र तिथं आलेला असतो तो फक्त आणि फक्त या रमाला त्रास देण्यासाठी. म्हणजे अजूनही सनी हा रमाच्या मागावर आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सनी तिथं आलेला आहे आणि रमाला म्हणतो की तुला लाज कशी वाटत नाही, पहिल्यांदा तू माझ्या दादाला नदी लावलंस, त्याच्यानंतर तू मला नदी लावलं आणि आता हा जाड्या, अगं त्याचे केस तरी बघ आहेत का डोक्यावर, त्याच्या माझ्या डोक्यावर तरी भरपूर केस आहेत त्याच्यापेक्षा, आणि तू हे सगळं काय केलेलं आहे, तुला कळतंय का? हे सगळं रमाला तो बोलत असतो आणि अस्मित म्हणत असतो लांब राहा तिच्यापासून, तू तिला काही बोलायचं नाही. तेव्हा तो अस्मितला म्हणत असतो की मागे सरकायचं, अजिबात पुढे यायचं नाही, मागे सरकायचं म्हणून सांगितलंय ना, मग मागेच सरकायचं, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रमा मात्र त्याला म्हणत असते तू बाजूला सरक, तू मध्ये येऊच नकोस, तुझा काही संबंधच नाही, हे सगळं रमा त्याला बोलत असते. अस्मित तिथे असतो आणि तो जो सनी आलेला असतो त्याने रमाचा हात पकडलेला असतो आणि त्याचबरोबर रमाला तो म्हणत असतो की काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याबरोबर तो रमाचा हात पकडून तिला म्हणत असतो की तुला कसं काय वाटलं नाही, तू माझ्याशी अशा पद्धतीने कशी वागू शकलीस गं, म्हणजे तू मला दगा दिलेला आहे आणि आता ह्या जाड्याच्या नादी लागली, याला फिरवते, असं म्हणत त्याने त्या अस्मितला ढकलून दिलेला आहे. आणि अस्मितला ढकलून दिल्यानंतर अस्मित हात जाऊन पडलेला असतो. तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि अक्षय अस्मितला सावरतो. अक्षयने अस्मितला सावरलेला आहे आणि त्याचबरोबर अक्षयने अस्मितला सांभाळून बाजूला केलेला आहे. सनी मात्र पुन्हा आता इकडे रमाच्या जवळ जातो आणि म्हणतो तू सांग ना मला. आणि तेवढ्यात अक्षयने मात्र रमाच्या अंगावर गेलेल्या सनीला पकडलेलं असतं आणि त्याला खाली लोळवलेलं असतं आणि त्याला मारायला सुरुवात केलेली असते. त्याला सांगितलेलं असतं की यापुढं मी तुझं खपून घेणार नाही, कारण तू ज्या पद्धतीने वागत आहे त्या पद्धतीने तुझं आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही, असं सांगितलेलं असतं. आणि रमाच्या समोर अक्षय सनीची धुलाई करत असतो आणि त्याला म्हणत असतो की लांब राहायचं, तुला मागच्या वेळेसच मी सांगितलेलं होतं, तरीही तू अजून तसाच आहेस का, म्हणजे तुला एकदा सांगून कळत नाही का रमापासून लांब राहायचं आहे.
तेव्हा अस्मित मात्र इकडे बाजूला उभा असतो आणि अक्षय धुलाई करत असतो. सनी म्हणत असतो, का काय संबंध काय तुझा तिच्याशी? ती अरे अजून पण तुला फसवते आणि तुला असं वाटतंय ती बघितलं का या पोराबरोबर आलेली आहे. तेव्हा इकडे अस्मितकडे पाहूनच अक्षय म्हणत असतो की तिचा प्रश्न आहे, तिला कोणाशी लग्न करायचं आहे, कोणासोबत फिरायचं आहे हे ती ठरवेल, तू सांगायचं नाही की तिला काय करायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की रमा पाहतच राहते. तेव्हा सनी म्हणत असतो, सांग ना कोण लागते ती तुझी कोण? तेव्हा अक्षय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागलेला असतो आणि पुन्हा थांबतो. तेव्हा रमा म्हणते की अहो बोला, याच गोष्टीसाठी मी इतकी दिवस झालं सुचलेली आहे, बोला आज तरी बोला तुम्ही, असं रमा म्हणत असते. काही झालं तरी आज बोला तुम्ही, कळलं पाहिजे सगळ्यांना की नक्की काय झालेलं आहे ते. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे रमा ही पाहत आहे आणि अक्षय काही बोलत नाही. अक्षय शांतच असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय ती छत्री अस्मितला म्हणतो, ही छत्री घेऊन फिरतोयस ना, मग ही उघडत जा जरा आणि त्याचा वापर कर. आणि तू पाहतच राहिला रे, तुला जरा पण वाटलं नाही की काय करावं आणि तू त्याच्याकडे बघतच राहिलेला होता. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता रेवा आणि त्याचबरोबर शशिकांत बोलत असतात. रेवा आणि शशिकांत यांचं बोलणं सुरू असतं की अक्षयची मेमरी परत आली तर खूप अवघड होणार आहे असं रेवा शशिकांतला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे शशिकांत म्हणत असतो, मला पण त्याच गोष्टीची भीती आहे, पण मी डॉक्टरांशी आजच बोलून घेतो आणि एक औषध मागून घेतो, ते इंजेक्शन आपण अक्षयला देऊया म्हणजे त्याची मेमरी कधीच परत येणार नाही. हे सगळं शशिकांत बोलत असतो आणि तेव्हा त्यांचं बोलणं हे जान्हवीनं ऐकलेलं असतं आणि जान्हवीलाही धक्का बसलेला असतो. म्हणजे अक्षयला आता एक औषध द्यायचं आहे ज्याच्यामुळं त्याच्या मेमरीचा लॉस होणार आहे आणि त्याला काही आठवणार नाही. हा सगळा डाव आखलेला आहे तो म्हणजे शशिकांतने. त्यानंतर इकडे अक्षय उभा असतो आणि रमाला म्हणत असतो की काय झालं? तेव्हा रमा म्हणत असते की बरोबर आहे अक्षय सर, तुम्ही ना काळजी घेतली. कसं आहे, माझी काळजी घ्यायला मी समर्थ होते, पण थँक्यू तुम्ही धावून आला मदतीला. अस्मित पण होता माझ्यासोबत, त्याने घेतली असती काळजी आणि तुम्ही यायची काही गरज नव्हती. बघितलं ना कसा योगायोग आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, कसं आहे मला बरं वाटत नव्हतं मान्य, पण एक काम होतं अचानक आणि त्याच्यासाठी मी निघालेलो होतो आणि इतर रस्त्यात तुम्ही दिसलात, त्याचबरोबर तो सनी दिसला म्हणून मी मदतीला धावून आलो. तेव्हा रमा म्हणते की हो बरोबर आहे, आम्हाला पण मदतीची गरजच होती ना आणि तुम्ही आलेला आहात धावून. बरोबर आहे, हा तर योगायोगच आहे ना अक्षय सर, त्यासाठी थँक्यू. अक्षयला मात्र खूप राग आलेला असतो. अक्षयला असं वाटत असतं की आता तरी रमाने नीट बोलावं. इकडे अस्मितनं पण रमाला सांगितलेलं आहे की अक्षयचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण रमा म्हणते ते मला माहिती आहे, पण ते ॲक्सेप्टच करत नाही आहेत ना, त्यासाठी मला राग येतो असं रमा अस्मितला सांगत असते. अक्षय तिथून निघून जातो आणि रमा आणि अस्मित दोघंही तिथे थांबलेले असतात आणि अस्मितला अक्षय जाताना एक वाक्य सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधीतरी हात उचलायला पाहिजे होता. काय केलं असतं त्याने तुला? तू हात उचलायचा होता. आत्ता तिच्यावरती जे हल्ला करत होता त्या माणसाला तू धडा शिकवायला हवा होता असं अक्षय सांगत असतो आणि ती छत्री उघडून अस्मितकडे देतो आणि सांगतो की त्याचा कधीतरी वापर करत जा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अस्मितला अक्षयने चांगलंच शिकवलेलं असतं, सांगितलेलं असतं आणि तिथून तो निघून जातो. इकडे जान्हवी आणि आनंद असतात. जान्हवी म्हणत असते की बेबी मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि पुन्हा थांबते. तेव्हा आनंद म्हणतो, काय झालं आहे मला सांग जानू, नक्की मला कळलं पाहिजे की तू कशाबद्दल बोलतेस. तेव्हा जान्हवी म्हणत असते की मगाशी मी बाबा आणि रेवाचं बोलणं ऐकलेलं आहे, ते अक्षयला एक असलं तरी इंजेक्शन देणार आहे ज्याच्यामुळं अक्षयला काहीही आठवणार नाही आणि त्याला काही आठवू नये, त्याची मेमरी परत येऊ नये म्हणून ते इंजेक्शन देणार आहेत. आनंदच्या तोंडातून तेवढ्यातच जात असतं की त्याची मेमरी गेलेलीच नाही, पण पुन्हा आनंद शांत होतो आणि म्हणतो काय काय सांगतेस जानू तू हे? तेव्हा जानू म्हणते की हो मी खरंच सांगत आहे. अक्षय आता घरी आलेला असतो, रेवा तिथे येते आणि रेवा त्याला विचारू लागते की काय अक्षय कुठे गेलेलास तू, किती काळजी वाटत होती? आणि अक्षयच्या जवळ येऊन ती बोलत असते, त्याला या भाषेत बोलत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की बासा माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही, मी अजिबात ऐकून घेणार नाही, या भाषेत बोललेलं मला चालणार नाही असं अक्षय स्पष्टपणे बोलत असतो आणि सांगत असतो. त्यानंतर रेवा मात्र पाहतच राहते. तेव्हा शशिकांत सर्वजण तिथं असतात आणि अक्षय असं का बोलतोय हा प्रश्न रेवाला पडलेला असतो आणि रेवा म्हणत असते की आजपर्यंत अक्षय माझ्याशी असं कधी बोलला नव्हता, पण आज अक्षय असं का बोलतोय माझ्याशी असं रेवा विचार करू लागलेली असते. आणि तेवढ्यातच अक्षय म्हणतो की बाद झाला, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि असं म्हणत तो रेवाला शांत व्हायला सांगतो.
त्यानंतर तो म्हणत असतो की माझं काम होतं अर्जंट म्हणून मी गेलेलो होतो आणि प्रत्येक वेळेस मी सांगूनच गेलं पाहिजे असं नाही. त्यावेळात तिथं रमा येते आणि रमा मात्र आता या सगळ्यांशी बोलू लागते. त्याचबरोबर या सगळ्यांना सांगत असते आणि तेवढ्यात तिथे रेवा तिच्याकडे पाहत असते. रमा म्हणते, मान्य मला खूप घाई होते, पण मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. बरं झालं तुम्ही सगळेजण एकत्र भेटलेले आहात. आणि मग रमा जे मंगळसूत्र आणलेलं आहे ते मंगळसूत्र घेऊन आता समोर येते आणि ते मंगळसूत्र सगळ्यांना दाखवू लागते. आणि ते मंगळसूत्र जेव्हा सगळेजण पाहत असतात तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण रमाकडे पाहत आहेत. ते मंगळसूत्र रमाने दाखवत आहे. त्या मंगळसूत्रावरती रमा स्मिथ असं लिहिलेलं आहे आणि रमाने ते मंगळसूत्र हे सगळ्यांना दाखवलेलं आहे. सगळेजण ते पाहत आहेत. अक्षयला मात्र खूप मोठा धक्का बसला आहे. सीमा आणि आनंदलाही धक्का बसलेला आहे. पण शशिकांत आणि त्याचबरोबर रेवा यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यांना खूप छान वाटत असतं. फायनली रमा ह्या लग्नाला तयार झालेली आहे. ती अस्मितसोबत लग्न करणार आहे. या गोष्टीचा आनंद त्यांना मात्र जास्तच झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय खूप चिडत असतो आणि रमा मात्र त्याला विचारत असते की मला सांगितलं नाही की ते मंगळसूत्र कसं आहे ते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो खूप छान आहे ते मंगळसूत्र असं म्हणतो आणि तिथून निघून रूममध्ये जातो. त्यावेळेस सीमा तिथे येते आणि म्हणते, अक्षय हे नाटक करता करता तुला असं वाटत नाही आहे का तुमच्या आयुष्याचं वाटोळं होत चाललेलं आहे. आता तुला लवकरात लवकर रमाला या सर्व गोष्टी सांगाव्या लागतील. लवकरात लवकर तू हे सगळं रमाला सांग. तेव्हा मात्र इकडे अक्षय रडत असतो. त्याला सीमा म्हणत असते, डोळ्यातले अश्रू डोळ्यातलं पाणी तू लपवून ठेवू शकत नाही अक्षय, एवढं लक्षात असू दे. आता अक्षय आईने समजूत घातलेली आहे म्हणून तो रमाच्या रूममध्ये तिला भेटायला जातो. पण रमा पण इकडे अक्षयच्या रूममध्ये अक्षयला शोधायला आलेली असते आणि रमा खाली रूममध्ये आलेली असते आणि अक्षय मात्र तिच्याशी बोलण्यासाठी वरती गेलेला असतो आणि मग पुन्हा तो माघारी त्याच्या रूममध्ये येतो. रमा पण इकडे अक्षय सर म्हणत आलेली असते. अक्षय भाऊजी म्हणत असते आणि अक्षय येतो आणि म्हणतो की रमा बस मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र इकडे अक्षय म्हणत असतो की मला तुझ्याशी बोलायचं आहे. रमा म्हणते, अक्षय भाऊजी मला पण तुमच्याशी बोलायचं आहे, मला पण तुम्हाला विचारायचं आहे. आणि अक्षय बोलणार असतो. तेवढ्यातच तिथे रेवा येते. रमा म्हणत असते, बोला ना, मी खूप दिवसापासून याच गोष्टीची वाट पाहत आहे. फायनली अक्षयने ठरवलेलं असतं की आज सगळं आपण रमाला सांगून टाकायचं आहे. आणि त्याचवेळी रेवा तिथं टपकलेली असते. ती यासाठी आलेली असते की ती म्हणते की मी अक्षय तुझ्यासाठी कॉफी आणली, तुला किती वेळ शोधत होते मी, तू तुम्हाला सापडलंच नाहीस, कुठं गेलेला तू असं म्हणत रेवा त्याच्याशी बोलत असते. आणि इकडे रमा मात्र अक्षयकडे पाहतच राहते. आणि मग रेवा म्हणते की मी ही कॉफी आणली तुझ्यासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवून. आणि अक्षय म्हणत असतो मला नको आहे कॉफी. तेव्हा रेवा म्हणत असते घे ना. तेव्हा रमा म्हणत असते की अहो बायकोने एवढ्या प्रेमाने आणली ना, मग तुम्ही असं बायकोला नाराज नाही करू शकत. त्याचबरोबर रेवा त्याला म्हणत असते की घे ना. आणि अक्षयने शेवटी कॉफीचा ग्लास घेतलेला असतो आणि रेवाला आठवत असतं की आपण शशिकांत मुकदम यांना बोललेलो होतो की हे कामगिरी फादर इन लॉ आपण कंप्लीट करणारच असतो असं तिनं सांगितलेलं असतं. आणि तेच सगळं आता रेवा हे पाहत असते, कारण अक्षय जर का एकदा ती कॉफी पिला की अक्षयचा कार्यक्रम झाला हे सगळं रेवाच्या डोक्यात असतं. अक्षयने ती कॉफी पिण्यासाठी कॉफीचा मग हातात घेतलेला आहे, परंतु अशी मोठी गोष्ट घडणार आहे की अक्षय ती कॉफी पिणार नाही. अक्षय तिथून बाहेर निघून जाणार आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आनंदने अक्षयला बाहेर बोलवलेलं आहे आणि अक्षयला तो म्हणत आहे की अक्षय, रेवाने आणि शशिकांत मुकादमने तुला मारण्यासाठी म्हणजे तुला काहीतरी खाऊ घालायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामुळं तुझी मेमरी परत कधीच येणार नाही. तेव्हा मात्र इकडे अक्षय म्हणत असतो काय सांगतोयस दादा तू. मग अक्षय इकडे आनंद म्हणतो की तुला त्यांनी काय खायला वगैरे दिलेलं होतं का. तेव्हा अक्षय म्हणतो आत्ता रेवा माझ्यासाठी कॉफी घेऊन आलेली होती. आनंद म्हणतो तू ती कॉफी घेतलीस का. तेव्हा अक्षय म्हणतो नाही, पण आता रमा रूममध्ये आहे, रमा ती कॉफी घेणार नाही आहे ना, हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता अक्षयला रमाची काळजी वाटू लागलेली आहे, कारण रमाने जर ती कॉफी घेतली तर. आणि इकडे रमा रूममध्ये आहे, तो कॉफीचा मग तिथं पाहते आणि ती विचार करू लागते म्हणजे आत्ता ही कॉफी यांनी माझ्यासाठी ठेवली आहे. तुम्हाला माहिती आहे मला कडू कॉफी आवडत नाही, पण तरी पण मी ही कॉफी तुमच्यासाठी घेणार आहे असं ती बोलत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.